नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच जुगारी अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची बातमी। भारतनगर शहापूर येथे अंदरबाहेर जुगार खेळणाऱ्या 14 जणांना अटक करण्यात आली आहे। शनिवारी सायंकाळी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली। त्यांच्याजवळून 16,250 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। भारतनगर शहापूर परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून 14 जणांना अटक केली। त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 1963च्या कलम 87 अन्वये FIR दाखल करण्यात आला आहे। शहापूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत। आता पाहूयात गोकाक फॉल्स येथे घडलेली आश्चर्याचा धक्का देणारी आणि तितकीच दैवी चमत्काराची अनुभूती देणारी एक बातमी। महात्मा गांधी जयंती दिनी सुट्टी असल्यामुळे गोकाकचा धबधबा पाहायला गेलेला एक तरुण सेल्फी काढताना पाय घसरून तब्बल 140 फूट दरीत पडूनही आश्चर्यकारकरित्या बचावला आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखमांवर निभावले। प्रदीप सागर वय 28, मूळचा राहणार गुलबर्गा, सध्या राहणार बेळगाव असे त्या तरुणाचे नाव आहे। त्याच्यावर गोकाक येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत। गोकाकचे सामाजिक कार्यकर्ते आयुब खान यांच्या मदतीने पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रदीपला दरीतून सुखरूप बाहेर काढले। उपलब्ध माहितीनुसार प्रदीप हा बेळगाव येथील एका बँकेचा कर्मचारी आहे। आता पाहूयात स्थानिक घडामोडी। बेळगाव ते दिल्ली या विमान फेरीला केवळ 1.5 महिन्यात भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आणखी एका विमान फेरीत वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना आता आठवड्यातून 3 दिवस बेळगाव ते दिल्ली विमान प्रवास करता येणार आहे। परिणामी उद्योजक, सैनिक, राजकारणी यांना दिल्ली प्रवास करणे सोयीचे होणार आहे। मागील 2-4 दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात दुपारनंतर परतीच्या पावसाला प्रारंभ झाला असून सकाळी कडक ऊन दिसत असले तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन पावसाला प्रारंभ होत आहे। रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील काही रस्त्यांवर पाणी साचले। तसेच बाजारात आलेल्या ग्राहकांसह व्यापारी वर्गाचीही तारंबळ उडाली। गटारीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते। दरम्यान खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दुकानांचा आडोसा घ्यावा लागला। तर पावसापासून बचाव करण्यासाठी दुचाकी वाहन चालकांनी बसथांब्यांचा आसरा घेतला। त्यामुळे बसथांब्यात देखील काही काळ गर्दी झाली होती। वादळी पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात पडझड झाली। ग्लोब टॉकीज समोर रस्त्याच्या मधोमध उभे केलेले बॅरिकेड्स पडले। वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उभारलेले बॅरिकेड्स रस्त्यातच पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला। एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत बसथांब्यांचा विकास साधण्यात येत आहे, तर दुसरीकडे स्मार्ट बसथांब्यांचा गैरवापर होताना दिसत आहे। बेळगाव शहरातील बसथांब्यावर अनेक निराधार आश्रय घेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन बसथांबे प्रवाशांना खुले करून द्यावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे। बेळगाव शहर परिसरात मुख्य रस्त्यांसह बसस्थानक व इतर ठिकाणी कचरा साचून राहिला आहे। या कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पश्चिम भागातील नागरिकांची सतत वर्दळ असणाऱ्या येंदेखूट आणि युनियन जिमखाना येथील चंदगड बसथांब्याजवळ कचरा साचून राहिल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात येत असल्याने बसस्थानकाच्या आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। बसस्थानकाच्या आवारात जागोजागी पडलेली डबकी, रस्त्याची दुर्दशा, शौचालयाची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, आसन व्यवस्थेची दुर्दशा अशा अनेक समस्यांनी बसस्थानक ग्रासले आहे। परिणामी सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना प्रवाशांना करावा लागत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी दुर्गामाता दौड यंदा सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला। रविवारी अन्सूरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे या संबंधी बैठक पार पडली। तसेच यंदा दुर्गामाता दौड 9 दिवस भव्य प्रमाणात करण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला। प्रशासनाने मंदिर, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे। त्याप्रमाणे देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला आडकाठी न आणता दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी, असे विचार धारकऱ्यांनी या बैठकीत मांडले। बैठकीत धारकऱ्यांनी केलेल्या सूचना व मागण्यांचा विचार केला जाईल। तसेच धारकऱ्यांना निराश न करता
दुर्गामाता दौडसाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेतली जाईल, असे शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। या बैठकीला शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या पतंग उडवण्याचा आनंद लुटण्यासाठी बालचमूंची धावपळ वाढली आहे, पण पतंग कुठे आणि कशी उडवायची याचे भान देखील बालचमूंना नसते। आपला जीव धोक्यात घालून पतंग उडविणाऱ्या मुलांची गर्दी रेल्वे ट्रॅकवर वाढली आहे। याकडे पालकांसह रेल्वे सुरक्षा दलाचे देखील दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पतंग उडविणाऱ्या मुलांना आवरणार कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे। विजेच्या धक्क्याने आजी व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संकेश्वर येथील मड्डी गल्लीत घडली। शांतव्वा दुंडाप्पा बस्तवाडी वय 78 व नातू सिद्धार्थ बापू बस्तवाडी वय 25 दोघेही राहणार संकेश्वर अशी मृतांची नावे आहेत। तर सिद्धार्थची आई राजव्वा बस्तवाडी हिच्या हाताला भाजल्याने ती जखमी झाली आहे। या दुर्दैवी घटनेने बस्तवाडी कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटना घडताच तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। यंदाचा नवरात्रोत्सव सामाजिक अंतराचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहुसूर यांनी केले आहे। निपाणी शहर पोलीस स्थानकात आयोजित केलेल्या शांतता बैठकीत त्या बोलत होत्या। गत 2 वर्षापासून कोरोनाने ग्रासलेली जनता अजूनही त्रस्त आहे, तेव्हा सर्व नवरात्रोत्सव मंडळांनी सामाजिक नियमांचे पालन करावे। तसेच या सणाला डॉल्बीवरही बंदी घालण्यात आली आहे। तेव्हा नवरात्रोत्सव मंडळाच्या आवारात सर्व भक्तांनी शांततापूर्वक दर्शनाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। शेतात नांगरणी करताना घाबरलेल्या बैलजोडीचे बैल पळून जाताना एका मोठ्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावातील शेतकरी लक्ष्मणना या शेतकऱ्याचे बैलांच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झाले आहे। हे प्रकरण हारुगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे। बस्तवाड गावातील शेतकऱ्याची 2 लाखाची बैलजोडी मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। केंद्र सरकारने घरोघरी पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना हुबळी धारवाडमध्ये सन 2016 मध्ये सुरू केली होती। इंडियन ऑइल कंपनी आणि अदानी गॅस कंपनीला ही जबाबदारी सोपविण्यात आली होती। मात्र योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील उदासीनतेचा फटका पाईपने नॅचरल गॅस पुरवण्याच्या योजनेला बसला आहे। त्याशिवाय या योजनेबद्दल लोकांमध्ये असलेले अज्ञान आणि जागृतीचा अभाव हेही यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्याची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।